महापूर हे काही प्रेक्षणीय स्थळ नाही आहे, हे आपल्याला जेव्हा कळतं ज्यावेळी आपल्या घराला पाणी लागतं। तर मित्रांनो, काल जी पाण्याची पातळी आहे ती धोका पातळीच्या वर होती, त्यामुळे आज आपण आलेलो आहोत आज पाण्याची पातळी किती आहे ते पाहण्यासाठी। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत कोल्हापूर सांगली मेन रोडच्या अंकली ब्रिजवर। तर मित्रांनो, आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता आपण बघू शकता की इथलं वातावरण आता कसं आहे, जरा पाऊस सर कमी आहे। नमस्कार मित्रांनो, मी युनुस आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, रोज येऊन आपण नदीवर पाण्याची पातळी चेक करतो, कारण 3 वेळा आपण महापूर अनुभवलेला आहे आणि स्वतःचं घर सोडून जेव्हा आपल्याला 10 ते 15 दिवस गावातील एका उंच ठिकाणी किंवा शाळेत आपल्याला राहावं लागतं, त्यावेळी कळतं की महापूर हे काही प्रेक्षणीय स्थळ नाही आहे, हे आपल्याला जेव्हा कळतं ज्यावेळी आपल्या घराला पाणी लागतं। आपल्याला आत जाऊन समोर जाऊन शूटिंग करायचं होतं, पण तिथं आपल्याला परमिशन नाही भेटली, त्यामुळे आपल्याला तिथून आत जाऊन तिथनं एकदम जवळून शूट करता नाही आलं। तर जेवढं पण आपल्याला शूट करता येईल तेवढं आपण प्रयत्न करूया व्यवस्थित शूट करायचा, पण तिथून आपल्याला परमिशन नाही भेटली शूट करण्यासाठी। पाण्याची स्पीड आहे ते तुम्ही बघू शकता, पाण्याला स्पीड किती आहे। हा जो पूल आहे तो नवीन 2000 साली बांधलेला आहे आणि ज्या पुलावर आता आपण उभा आहोत तो इंग्रज काळात बांधलेला आहे। तो समोरचा जो आपल्याला रेल्वे ब्रिज दिसतोय ना, तो 1829 मध्ये बांधायला चालू केला होता आणि 1831 मध्ये त्या इंग्रज काळात त्या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं होतं। म्हणजे 3 वर्षामध्ये जो पूल बांधलेला आहे तो अजून पण उभा आहे, म्हणजे 1830 ते जवळपास आता 2030च्या जवळपास आपण आता आहोत। आणि तर बघू शकता त्या काळचं जे बांधकाम आहे ते किती स्ट्रॉंग होतं। आता त्या पुलाला आपण नवीन थोडं सिमेंटचं पण सपोर्ट दिलेलं आहे, त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं। तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत या नवीन पुलावर आणि इथून आपण पाहू शकता पाण्याची पातळी। आणि इथं ब्रिजवर एक काका पण आहेत जे मासे पकडण्यासाठी आलेले आहेत। त्यांना एक मासा लागला, ते बघूया आपण मासा कसा आहे। गोगरा आहे का गोगरा? ह्या इथं लोकल भाषेमध्ये याला गोगरा मासा म्हणतात। काका तुम्ही जयसिंगपूरला राहिला का? हां, जयसिंगपूर। हां हां। मोहम्मद गौस सैफ हे काका जयसिंगपूरचे आहेत आणि यांना बघा पुलवरून ह्याने हा मासा धरलेला आहे, गोगरा मासा। ही समोर तुम्हाला जर कॅमेरा दिसत असेल तर बघा, ही एक लाईन दोरी आहे ना, ही जी लाल दोरी आहे ना, यानं मासे धरत आहेत काका। हा एवढ्या पाण्यातसुद्धा मासे भेटतात। तर मित्रांनो, आत्ता जे व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेलो आहोत, हे आपल्याला रेग्युलर तर व्हिडिओ बनवायला भेटत नाही आहे आणि खूप दिवसानंतर जर आपण हातात कॅमेरा घेतला तर आपल्याला एकदम ती फ्लुएन्सी भेटत नाही व्हिडिओ करण्यासाठी, त्यामुळे जस्ट प्रॅक्टिस म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत। तसेच या व्हिडिओमुळे आपल्याला पाण्याच्या पातळीबद्दल पण आपल्याला माहिती भेटेल आणि मला पण थोडं हेल्प होईल, कॅमेऱ्यासमोर आपण जी एकदम फ्लुएन्सी आपल्याला जी पाहिजे आहे व्हिडिओ करण्यासाठी ती शिकण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे। काल सांगलीचे जे ब्रिज आहे त्या ब्रिजवर 39.6 एवढी पाण्याची पातळी होती आणि आता अजून थोडं 6 इंच पाणी उतरलेलं आहे। तर
मित्रांनो आपण जर अंकली ब्रिजच्या जरा पुढं आलं तिथं आपल्याला एक बायपास भेटतो जो सरळ कोल्हापूरला जाण्यासाठी बाहेरून एक मार्ग आहे तो पाण्यामुळे बंद केलेला आहे आणि आपण लवकरच एक चांगला व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यासाठी आपण ही प्रॅक्टिस करत आहोत आणि तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सायनिंग ऑफ